धन्यवाद संदीप. या ठिकाणी एक आज जबरदस्त मॅच होणार यात वादच नाही आहे, कारण हा जो चालू सामना आहे तो म्हणजे आरसी ग्रुप पुरस्कृत हाशिवरे विरुद्ध आयुषी 11 झिराड या दोन तुल्यबल संघांमध्ये हा सामना होणार आहे. अतिशय जबरदस्त संघ आहेत दोघांना एकमेकांची ताकद याचा पुरेपूर अंदाज आहे. तत्पूर्वी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, त्याचप्रमाणे मान्यवरांचा आणि या ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जॉईन झालेले आहेत त्यांचं सर्वांचं मी मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय या शेकापक्ष चषक 2022 या क्रीडा स्पर्धेमध्ये. आजचा स्पर्धेचा हा दुसरा दिवस, अंतिम दिवस आहे. आरसी ग्रुप फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे विरुद्ध अमोल सुरवणे पुरस्कृत आयुषी 11 झिराड हे दोन संघ आपण बघतो या ठिकाणी. आणि आरसी ग्रुपच्या यांच्याकडून त्यांच्या खेळाडूंसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. जर षटकारांची किंवा चौकारांची जर हॅट्रिक लगावली तर पारितोषिक असणार आहे ते म्हणजे 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक हॅट्रिकसाठी, षटकार किंवा चौकारांची हॅट्रिक. फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघासाठी पारितोषिक आलेलं आहे त्यांचे मालक आरसी कडून राकेशजी चव्हाण यांच्याकडून. आपण बघतो या ठिकाणी नाणेफेकीचा कौल अर्थातच आयुषी 11 झिराड संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. झिराड संघ आपला प्रतिनिधी पाठवा. सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे ती म्हणजे बी फॅक्टर्स प्रसाद पाटील आणि प्रफुल्ल पाटील, पिंट्या पाटील ही जोडी मैदानात आपण बघतो या ठिकाणी सलामीसाठी उतरलेली आहे. आरसी फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाची. त्याचप्रमाणे गोलंदाजीचा भार त्यांचा नेहमीचा भरोशाचा गोलंदाज पप्या यांच्या प्रशांत म्हात्रे यांच्या खांद्यावर सोपवली जाते जबाबदारी. पहिल्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय, सक्सेसफुल ठरतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, मिळतोय चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार मारून प्रसाद मात्र आपले मनसुबे स्पष्ट करतोय. ओव्हर पिच डिलिव्हरी होती आणि त्या ठिकाणी खाली क्षेत्र होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला प्रसादने आणि सरळ सीमारेषेचा वेध दाखवला त्या चेंडूला. अतिशय चांगला उमदा चौकार बघायला मिळतोय आणि या चौकाराच्या सहाय्याने सुरुवात केली जाते ती हाशिवरे संघाची मार्गक्रमणाला. बघूया जास्तीत जास्त किती धावा जमवल्या जातात त्या, कारण या मैदानावर आपण बघतोय मगापासून धावसंख्या खरोखर कालच्या सुद्धा पहिल्या 2 मॅचमध्ये धावसंख्या होत नव्हती. आज सुद्धा त्याच प्रकारे धावसंख्या होतोय. लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत. पहिले 3 सामने आज बघितले असाल तर पुढचा चेंडू प्रशांत, नंतरचा चेंडू अतिशय जबरदस्त पद्धतीचा चेंडू पडतोय. टप्पा पडण्याचा काहीसा उसळी घेतोय. याच दरम्यान आरसी फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाचे सर्व या ठिकाणी ओनर जे आहेत राकेशजी चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सूर्योदय पालती संघातर्फे मंडळातर्फे त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राकेशजी चव्हाण, प्रशांत, अतिशय चांगला चेंडू, तेवढ्याच चांगल्या कल्पकतेने खेळून काढतोय चेंडूला. थर्डमॅनचा एरिया जो होता त्या ठिकाणी त्यांनी चेंडू ढकललेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे, प्रितेश सेकंड स्लिप लावलेली आहे आणि यष्टीरक्षक विकी यांच्या दोघांच्या मध्येतून चेंडू एक धाव्यासाठी टोळावला होता. परंतु प्रशांतचं कौतुक करावं लागेल, अतिशय चांगलं कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारे प्रेशर ऑफ माइंड आपल्या डोक्यावर तो घेत नाही आहे, दबाव निर्माण करून देत नाही आहे. चांगले गोलंदाजी करतोय, चांगलं मार्गक्रमण करतोय. याही वेळेला चांगला मारण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, मिळतोय आणखी. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकले गेले. नंतरच्या चौथ्या चेंडूवर सुद्धा चौकार प्राप्त करतोय तो या ठिकाणी प्रसाद. आपल्या संघासाठी धावसंख्या होती ते 9. मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं लोणारे संघाचे मंदारने चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला. 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकले होते. त्याच्यानंतर आपण बघितलं 4 षटकांमध्ये काय चांगलं कमबॅक केलं होतं धोकवडे संघाने आणि विजयश्री सुद्धा आपल्या त्या जोरावर त्यांनी घशात टाकलेली आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. ओव्हर पिच डिलिव्हरी पाठवलाय, त्याला सरळ भिरकावून दिलाय. लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार. अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे. आता मात्र खेळपट्टीने आपला रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. खेळपट्टी मला वाटते त्यातलं जे सकाळचं मॉइश्चर आहे ते मात्र समाप्त झालेलं आहे आणि फलंदाजी बॅटिंग धर्जेनी विकेट झाली की काय असं आता वाटायला लागलेलं आहे. परंतु कोणत्याही क्षणी झिराडचे सुद्धा गोलंदाजांकडे ती दमखम आहे की कोणत्याही क्षणी ते कमबॅक करू शकतात. बघूया या प्रसाद आणि पेंट्या यांना कशा प्रकारे रोखण्याची क्षमता त्यांच्यामध्ये जी आहे ती कशा प्रकारे ओतून दाखवत आहेत या मैदानामध्ये. प्रशांतवर मात्र चांगला हल्ला बोल केला जातोय. जे
मॅन्डेटरी पॉवर प्ले त्याचा चांगल्या पद्धतीने पॉवर प्लेचा फायदा उचलताना दिसतोय प्रसाद पाटील. हा मात्र चेंडू खरोखर अतिशय दाद देण्याजोगा चेंडू आहे. टप्पा पडणार काहीसा इनस्विंग पद्धतीचा चेंडू होता. उर्वरित काप यष्टीरक्षक प्रारंभाने पूर्ण केलेला आहे. या षटकाची समाप्ती झाली आहे आणि षटकाच्या अखेरीस धाव संख्या बघतोय आपण 2 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 15 धावा धावफलकावर लागतात. प्रसाद सुद्धा सर्वच्या सर्व चेंडू खेळून काढतोय, 6च्या 6 चेंडू आणि आपल्या नावाच्या समोर सुद्धा 15 धावांची नोंद करून घेतोय. आमचे गुणलेखक आपण बघतोय कालच्या सकाळपासून जे आत्तापर्यंत आणि शेवटपर्यंत तेच गुणलेखक असणार आहेत ते म्हणजे अनिरुद्ध म्हात्रे. अतिशय चांगला चोखंदळपणे आपलं कामाची पूर्तता करताना दिसत आहेत. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 15 धावा आहे. पंचांनी सूचना दिलेल्या असतीलच की 25 मिनिटाच्या आतमध्ये एक षटकाचे या एका इनिंगची समाप्ती होणे अनिवार्य आहे. कारण आम्हाला कालच्या दिवसात संपूर्णपणे स्पर्धा बघितली तर पूर्णपणे 5-5 षटकांची स्पर्धा घेतली होती. पूर्ण अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नियोजन बघितलं होतं. परंतु आज ज्या टीम मिटिंग झाल्या त्याच्या वेळेच्या अभावामुळे आपण मागची मॅच बघितली होती ती 4 षटकांची खेळवण्यात आली होती. याच्या पुढे असं होऊ नये म्हणून जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फास्ट मॅचेस खेळवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी सर्व खेळाडूंचा सहकार्यसुद्धा लाभणं अतिशय आवश्यकता आहे. एक षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे प्रितेश या ठिकाणी आणि धावसंख्या 15. अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे. बघूया या स्पर्धेमधील मागच्या कालच्या दिवसात सुद्धा चौथा जो मॅच होता तो 69 धावांचा उच्चांक गाठला गेला होता त्या मॅचमध्ये. आज बघूया कशा पद्धतीने खेळला जातोय हा सामना. गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन येतो अभिषेक आबू. असे जिराट संघाचा हा एक सर्वोत्तम उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर खेळाडू आपण बघतोय आज खेळताना. या आरुषी 11 जिराट संघाचं प्रतिनिधित्व करताना कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. या आबूकडे सुद्धा कशा पद्धतीचा खेळ आहे आपण नेहमी बघत असतो. कशा पद्धतीने गोलंदाजी करतो, चांगली फलंदाजी सुद्धा आपण त्याच्या माध्यमातून नेहमी बघत असतो. मॅन्डेटरी पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपण ज्या वेळेला येईल त्यावेळेला कोणाच्या हातात चेंडू सोपवला जाईल ते सुद्धा बघणार आहोत. परंतु प्रफुल्ल पाटील यावेळेला स्ट्राईकवर असणार आहे. पिंट्या पाटील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. जर हा चेंडू प्रितेश आबूच्या हातात जर सापडला असता तर नक्कीच एक सफलता सुद्धा प्राप्त करू शकले असते. परंतु तसं काही होत नाहीये. चेंडू हातातून निसटतोय. दोन्ही फलंदाजांकडे तोपर्यंत पूर्ण वेळ होता की धावून एक धाव पूर्ण करायची आणि धावसंख्या नेऊन ठेवलेली या दोन्ही फलंदाजांनी ती म्हणजे 16 धावांपर्यंत. 16 रन्स ऑन द स्कोअरबोर्ड. प्रेक्षक आज मात्र तौबा गर्दील करतील यात वादच नाही आहे. कारण आज सुंडे आहे, सुट्टीचा दिवस आहेत, परंतु तरीसुद्धा रामनवमी असल्यामुळे आपले कित्येक प्रेक्षक त्या ठिकाणी या साईबाबांच्या उत्सवाकरिता त्या ठिकाणी त्यांचे पाय वळलेले आहेत. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. चांगला पोझिशनमध्ये आणलं होतं स्वतःला, परंतु जो स्ट्रोकची जी जागा निवडली होती ती एका धावेसाठी होती. एक धाव डिक्लेअर झोनमध्ये जाते. धावसंख्या होती 1 ने वाढून 17 धावा. 5 षटकात कमीत कमी बघूया किती धावा होत्या. आपण बघितलं होतं सकाळपासून 45 धावा ह्या डिफेंडेबल धावसंख्या आहे. 45 पर्यंत चेस करणारा संघ आज मात्र बघितलेला नाही आहे. बघूया या नंतरचे सामने कशा पद्धतीने होतील. याही वेळेला चांगला अतिशय योग्य टप्प्यावर योग्य दिशेने टाकलेला हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. अतिशय सुरेख चेंडू होता. धाव मात्र एकच होते या चेंडूवर सुद्धा. अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे आबूने या षटकामध्ये. अतिशय चांगलं मार्गक्रमण करतोय. धावसंख्या होती ती 18 धावा. आपल्या संघाचा खेळ बघण्यासाठी आपण बघतोय पंचायत समितीचे आदरणीय सन्मान्य श्री छोटम शेठ सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. झेडपी जिल्हा परिषदेचे सभापती सन्मान्य छोटम शेठ, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी आपण बघतोय रवींद्र म्हात्रे आणि हरेश भोईर यांच्या समवेत. त्यांनी कुठेही स्पर्धा असू दे, कोणत्याही प्रकारची स्पर्धा असू दे, आमचे सन्मान्य या व्यक्ती आहेत, जी 3 व्यक्ती आहेत या मोठ्या आमच्या छोटम शेठ यांना आपण नेहमी बघतो कुठली स्पर्धा ठेवली की स्वतः अंग झोकून. आता कबड्डी स्पर्धा होणार आहे त्यांच्या माध्यमातून आणि मी स्वतः त्यात रोज रात्री बघतोय त्यांना स्वतः जातीने हजर राहून त्या मैदानाची ते पाहणी करत असतात आणि मैदानाची देखरेख कशा पद्धतीने करत असतात. आणि कोणतीही स्पर्धा असली आणि त्या स्पर्धेमध्ये 100% नाही तर 200% देण्याचा ते नेहमी चांगला प्रयत्न करत असतात. असे आमचे सन्मान्य छोटम शेठ या स्पर्धेसाठी सुद्धा उपस्थित राहिले. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतोय. धावसंख्या झालेली आहे ती आता मात्र 19 धावा. 19 रन्स ऑन द स्कोअरबोर्ड. आणि मी सर्वांना घेऊन चालतो पुन्हा एकदा मैदानाकडे. या ठिकाणी आबू आपल्या चांगलं गोलंदाजी बघायला मिळते त्यांच्याकडून. चांगला चेंडू पुन्हा एकदा अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. कदाचित या विकेटची नाडी आबूने सुद्धा ओळखलेली आहे. कशा पद्धतीने या विकेटवर गोलंदाजी करायला पाहिजे, कशा पद्धतीने व्हेरिएशन करायला पाहिजे, त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना दिसतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना दिसतोय. प्रत्येक चेंडू एक धाव मात्र नक्कीच खर्च झाली आहे. धावसंख्या झाली 20 धावा. 20 रन्स ऑन द स्कोअरबोर्ड.
चांगला चेंडू तेवढ्याच चांगल्याच पद्धतीने कव्हर ड्राईव्ह बघायला नाही पिंट्याकडून, परंतु पिंट्याची फलंदाजी ही झिराटच्या क्षेत्ररक्षकांना माहिती आहे, खेळाडूंना माहिती आहे, त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. अतिशय जबरदस्त असं क्षेत्ररक्षणाची रचना सुद्धा केली आहे. बघता बघता दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. नौकार संघ आपले टी शर्ट्स घेऊन जायचं आहे. मी छोटम शेठ उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीत आणखी एक सांगू शकतो, जे कबड्डीचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी खरोखर अतिशय चांगली मेजवानी आहे. कारण जे स्पर्धा आहे ती 3 दिवसामध्ये चांगल्या दर्जाचा तिथे कबड्डी स्पर्धा बघायला मिळणार आहे. एक आपल्या पंचक्रोशीतील सामनेसुद्धा होणार आहेत, महिलांची क्रीडा कबड्डी स्पर्धासुद्धा होणार आहे आणि त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय स्पर्धासुद्धा त्याच ठिकाणी होणार आहे कबड्डीची. म्हणून जे कबड्डीचे जे चाहते आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी नक्कीच या स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी झिराटच्या त्या मैदानात यायचं आहे. 3 षटकाचा समाप्ती झालेली आहे, धावसंख्या झालेली आहे 2 षटकांची समाप्ती झालेली. धावसंख्या बघतोय मैदान धावफलकावर 21 धावा आरसी फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाची. आणि बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतलाय 3 षटकात. तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर कारण दोन्ही फलंदाजांच्या नजरा या स्थिर झाल्यात आणि त्यांच्या कर्णधारांनी लगेच निर्णय घेतलेला आहे की बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा म्हणून. बघूया पॉवर प्लेचं तिसरं षटक कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय. प्रारंभ पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. झिराटची बॅटिंग लाईनअप बघा आपण. झिराटची सुद्धा 11 जणांची जी स्ट्रेंथ आहे ती एकापेक्षा एक बडकर असे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये. यष्टीरक्षक आपण बघतोय कैवल्य पाटील, त्याच्यानंतर समीर थळे, ऑफसाईडला आपण बघतोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मंदार, अतिशय मंदार मात्रे चांगला खेळाडू नवीन प्रवेश केलेला या संघामध्ये. त्याचप्रमाणे आपण एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपण बघतोय गुंड्या मोरे, सौरभ मोरेचा खेळ आपण कित्येक वेळा बघितला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणासाठी आबू तैनात केलेला आहे. त्याचप्रमाणे वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात त्याप्रमाणे लॉंग ऑनला आपण बघतो त्या ठिकाणी अजिंक्य वैती बंधू या ठिकाणी आज उपस्थित आहे. त्यामुळे नक्कीच स्ट्रॉंग झोन म्हणता येईल तो आरुषी 11 झिराट संघाचा. त्याचप्रमाणे फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघ म्हटला की त्यांचं नेहमी आपण बघतो पी फॅक्टर आणि त्यांच्यासुद्धा यामध्ये चमूमध्ये आज मंथन डाकीने आज समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचीसुद्धा गोलंदाजीची बाजू जी आहे ती नक्कीच भरभक्कम. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच एक मेजवानी मिळणार चांगला खेळ बघण्याची. यावेळेला चांगला चेंडू बघायला मिळतोय. प्रारंभाकडून थोडासा रॅपिड चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तो फुलटॉस जरूर होता, परंतु त्या चेंडूवर एवढा वेग होता की चेंडूने बॅटची खालची काढा घेतली आणि चेंडू घोषित परिसरामध्ये गेलेला आहे. एक धावपळकावर बघतोय. धावसंख्या झाली 22 धावा, 22 रन ऑन द स्कोअर बोर्ड. आपण स्क्वेअर लेग रिजन बघतोय त्या ठिकाणी पंचांच्या बाजूला क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेला क्षेत्ररक्षक ऋषी. त्याचप्रमाणे मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आपण ओमकारला बघतोय क्षेत्ररक्षणासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रारंभ पिंट्यासाठी गोलंदाजी करतोय आणि या वेळेला मात्र पिंट्या पोझिशन मध्ये आणतोय, भिरकावून देतोय चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. षटकार. मधून सरळ डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषा पार केला होता चेंडूला 6 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावर बघतो 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रारंभ कशा प्रकारे करतो गोलंदाजीस. ओव्हर पिच डिलिव्हरी, चेंडू लॉंग ऑफ रिजन. थोडासा गुडलेन स्पॉटच्या थोडासा मागे होता, शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा आडव्या बॅटने त्याला मारला आणि नंतरचा थोडासा दबाव निर्माण झाला तो प्रारंभावर आणि त्यांनी ओव्हर पिच डिलिव्हरी केली आणि त्या लेंथ डिलिव्हरीचा पुरेपूर समाचार घेतला आणि सरळ अतिशय चांगल्या प्रकारे हाफ वॉली बघायला मिळाली. सीमारेषा पार केला. 6 धावांसाठी एक देखणा शॉट बघायला मिळाला तो पिंट्याच्या बॅटमधून. धावसंख्या 34 वर पोहोचलेली आहे आणि आता मात्र बिंट्याची बॅटसुद्धा प्रसादला साथ देण्यास तळपलेली आहे. अगोदर कालच्या सारखंच आता सुद्धा सुरुवात झालेली. पहिला लो स्कोरिंग मॅचेस आणि आता हाय स्कोरिंग मॅचेस.
परंतु चांगलं कमबॅक केलतोय, टप्पा चेंज करतोय, माघारी टप्पा घेतोय, शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडूला पुश केलं खाली थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रात ज्या ठिकाणी घोषित परिसर आहे. एक धाव मिळाली आणि धावसंख्या झाली 35 धावा. 35 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. सलामीची जोडी, अतिशय चांगली अभेद्य सलामी बघायला मिळाली दोन्ही फलंदाजांकडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, परंतु तेवढ्याच चांगला सन्मानपूर्वक खेळून काढतोय एका धावेसाठी पिंट्या त्याला प्रत्येक चेंडूवर. आणि हाच फरक आहे दुसऱ्या संघांमधील आणि या दोन खेळाडूंमधील. ज्या वेळेला मोठ्या स्ट्रोक्स बसत नाहीयेत त्यावेळेला मेरिटवर आपल्या सिंगल डबल्स धावा घेऊन अचानक एखादा मोठा स्ट्रोक्स येणं गरजेचं असेल. तशा पद्धतीची फलंदाजी पिंट्याकडून बघायला मिळते आणि हेच शिकण्यासारखं आहे बाकीच्या खेळाडूंनी सुद्धा. हा चेंडू मात्र चांगला प्रकारचा होता, ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाणारा होता आहे, परंतु पंचांना टप्पा रुचत नाही. पंच दर्शवतात की हा चेंडू वाईट बॉल आहे म्हणून. अवांतर धावसंख्येत वाढ केली जाते, धावसंख्या 37 पर्यंत पोहोचते. अतिशय चांगली धावसंख्या उभारण्यात यश प्राप्त केलेलं आहे ते या दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी. कारण अद्याप तिसरं षटक चालू आहे आणि 37 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अतिशय जबरदस्त फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून बघायला मिळालेली आहे RC फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाकडून. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आल्यानंतर कोणत्याही प्रकारे हाराकिरी केलेली नाही या फलंदाजांनी. अतिशय चांगली सूझबूझ परिपारी. गोलंदाजावर मात्र नक्कीच दबाव निर्माण झालेला आहे आणि या दडपणातून तो कसा सावरतोय, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे, परंतु ती क्षमता या मैदानात या मॅचमध्ये सुद्धा दाखवणं तेवढंच गरजेचं आहे. कारण 2 षटकार लगावल्यानंतर 2 वाईट बॉल सुद्धा बघायला मिळालेले आहेत. धावसंख्येत 1ची वाढ, धावसंख्या 38 धावा. आणि चांगला चेंडू, खरोखर अतिशय स्वतःला कमबॅक करून संघाला कमबॅक करून देणारा हा चेंडू आहे. टप्पापर्यंत काहीसा खाली राहतोय, आडव्या बॅटने पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुल होतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर या षटकाची सुद्धा सांगता होते. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे ती म्हणजे 38 धावा. 3 षटके पूर्ण 38 धावा घेऊन चलतोय सुवाद्य संगीत ऐकण्यासाठी आपल्याला. अतिशय चांगल्या पद्धतीने सुवाद्य संगीत आपल्याकडून अपेक्षित आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय, धावकर आहे ती 38 धावा, बिनबाद 38 धावा. 38 ते 39 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हा आपण स्पर्धा खेळताना बघतोय. खरोखर खेळाडूंची खरोखर दमछाक होत असेल, परंतु तरी सुद्धा उत्स्फूर्तपणे या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंनी भाग घेतलेला आहे. या ठिकाणी 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक गोलंदाजीसाठी येतोय. गोलंदाज अभिषेक नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी घेतोय. आपलं वैयक्तिक दुसरं षटक संघासाठी आणि संघासाठी 4थं षटक, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. आपण बघतोय या ठिकाणी सन्मान्य श्री रवींद्र कृष्ण म्हात्रे यांच्या आयोजनातून ही स्पर्धा बघतोय. शका पक्षचषक सूर्योदय क्रीडा मंडळ पथळपालती आयोजित 2022. यामध्ये सर्वांचं मी स्वागत करतोय. पुन्हा एकदा 4थ्या षटकासाठी घेऊन चलतोय मैदानामध्ये अभिषेक नाईक. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज झालेला आहे. प्रसाद खेळतोय वैयक्तिक आपल्या 1 षटकार आणि 2 चौकारांशी 17 धावांवर. पहिल्या चेंडूचा स्वागत करतोय 4थ्या षटकातील सीमा रेषा पार काऊ कॉर्नरच्या डाक्यावर
प्रसादने यावेळेला मात्र चौथ्या षटकाच्या सुरुवातीलाच अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळते या दोन्ही फलंदाजांकडून. आणि ह्याच्यासाठीच हे दोघं जण ओळखला जातात. संपूर्ण जी जबाबदारी असते संघाची ती दोघंही स्वतः उचलत असतात खांद्यावर. आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपण बघत असतो. यंदाच्या मोसमातील सर्वोच्च जास्तीत जास्त विजेतेपदं ही हशिवरे संघाच्या नावावर आहेत. क्या बात है. परंतु चेंडू हवेत आहे, बघूया. या वेळेला मात्र यश प्राप्त केलंय फलंदाज प्रसाद बाद. नवगावचा संघ असेल किंवा झिराडचा संघ, या तिन्ही संघांनी अतिशय मोठ्या कामगिरी केलेल्या आहेत. त्या बाहेर अलिबागच्या बाहेर सुद्धा जाऊन आपल्या तालुक्याचं नाव हे चांगल्या प्रकारे त्यांनी उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी, तो म्हणजे मंथन डाकी. एक ऑलराऊंडर दर्जाचा खेळाडू आहे. तो सुद्धा आज हशिवरे संघाच्या ताफ्यामध्ये जॉईन झालेला आहे. परंतु प्रितेशने सुद्धा एक मला सांगितलं, मगाशी सूचना दिली होती की मंदार म्हात्रे हा सुद्धा एक ट्रम्प कार्ड म्हणून झिराड संघाचा गोलंदाज आहे. आणि मातीच्या विकेटवर त्याची गोलंदाजी नेहमी बहरत असते. परंतु अद्यापर्यंत त्याचा वापर मात्र या मॅचमध्ये अजून केलेला नाही आहे. बघूया कशा पद्धतीने त्याचा वापर केला जाईल का, किंवा कर्णधाराची स्ट्रॅटेजी बघू. पण यावेळेला अफलातून चेंडू टाकतोय. चांगलं 2 षटकार 1 चौकार गेल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे. अफलातून 2 चेंडू टाकले. पहिल्या चौथ्या चेंडूवर त्याने प्रसादची विकेट्स घेतली होती. आणि यावेळेला जो चेंडू होता तो अतिशय चांगला उत्कृष्ट दर्जाचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतली आणि चेंडू यष्टिरक्षकाला फसवून जो घोषित परिसर आहे त्या ठिकाणी जाऊन स्थिरावला होता एका धावेसाठी. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 55 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू मंथन डाकी मारण्याचा नक्कीच प्रयत्न करत होता. चेंडू जातोय तो डीप मिडविकेटच्या त्या क्षेत्रामध्ये जातोय. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेटचा जो क्षेत्र आहे त्यांच्या मधोमध चेंडू जातोय एका धावेसाठी. चौथ्या षटकाची समाप्ती झालेली आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 56 धावा. 56 रन्स आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटकांच्या नंतर आता हे शेवटचं षटक, चौथं षटक कोणाच्या हातात चेंडू सोपवलं जाते. विकीचा आपण बॉडी लँग्वेज बघतोय. ते विकी गेलाय मंदार म्हात्रेच्या जोडीला. कदाचित मंदार म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल आणि अपेक्षेप्रमाणे त्याच्या हातात चेंडू सोपवला जाते. परंतु मंदार ज्याप्रमाणे बोलला गेलाय प्रितेशने ज्याप्रमाणे भाकीत केलंय त्या पद्धतीची गोलंदाजी आज त्याची या मैदानात होते का हे बघणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि त्याच्याकडून ती अपेक्षा सुद्धा असणार आहे झिराडच्या पाठीराख्यांकडून. शेवटचं षटक इनिंग्समधलं 5वं षटक. याच्यानंतरचा सामना होणार आहे तो म्हणजे माऊ 11 नवगाव विरुद्ध नवखार स्मरणिका नवखार. एकनाथ भगत पुरस्कृत स्मरणिका 11 नवखार संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षाच्या बाजूला यायचं आहे. कारण प्रेक्षकांना सुद्धा एक अतिशय चांगला दर्जाचा सामना बघायला मिळेल यात शंकाच नाही आहे. कारण दोघांचं जर शक्तिस्थानं बघितली आणि बलस्थानं बघितली तर जवळजवळ सेम दोन्ही दर्जाचे खेळाडू संघ आहेत. नवगाव संघ बेस्ट ऑलराऊंडर असणारा संघ आहे. त्याचप्रमाणे नवखारचा संघ सुद्धा त्याचप्रमाणे बेस्ट ऑलराऊंडर असणारा संघ आहे. मंदार मात्र गोलंदाजीसाठी येतोय शेवटचं षटक घेऊन. 5वं षटक शेणून या इनिंग्समधलं. त्याच्या समोर सुद्धा एक अतिउच्च दर्जाचा फलंदाज आपण बघतो. नॉन स्ट्राईक एंडवर प्रफुल्ल पाटील आणि स्ट्राईकवर मंथन डाकी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. परंतु चेंडूला जी फिरकी आहे त्याचा अंदाज आलेला नाही फलंदाज मंथनला. 1 धाव मात्र नक्कीच मिळते. या एकेरी धावांबरोबर संघाची धावसंख्या होती ती 57 धावा. 57 रन. 57 धावा धावफलकावर लागतायत. मंदार मात्रे प्रफुल्ल पाटीलसाठी त्याची गोलंदाजी असेल. चांगल्या फलंदाजांसमोर जर चांगली गोलंदाजी केली तर खरोखर एखाद्या गोलंदाजाचं सुद्धा मनोधैर्य नक्कीच वाढण्यास मदत होते. आणि त्याच गोलंदाजीची त्याला अत्यंत आवश्यकता आहे. आणि काय चेंडू पडलाय बघा. ऑफ स्टंपवरून आणखी बाहेर जातोय चेंडू. फलंदाज नक्कीच मारण्याचा प्रयत्न करत होता एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, परंतु त्याला अपयश येते. चेंडू निर्धाव जातोय. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर पुन्हा एकदा गोलंदाज मंदार आपल्या बॉलिंग मार्कवर रेडी होतोय, तयार होतोय, तत्पर होतोय.
प्रफुल्ल पाटीलच्या भात्यामधून आपण बघितले 2 षटकारांची नोंद केली गेलेली आहे, पण तर मात्र लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतोय चालमा लाईनकडून गोलंदाजी. चांगला चेंडू पुन्हा एकदा ज्याप्रमाणे भाकीत वर्तवलं होतं त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मंदार. अप्रतिम गरजो चेंडू बघायला मिळतोय. 22च्या रूपामध्ये एक धाव मिळते ती या ठिकाणी हशिवरे संघाची धावसंख्या झालेली ती 1ने वाढून 58 धावा. त्याच दरम्यान माऊ 11 संघाचे पाठीराखे दादा या ठिकाणी दादा रोगे आलेले आहेत. दादा तुला विनंती करतोय की आपण जाऊन समालोचन कक्ष व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे. दादा व्यासपीठावर जा. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज. चांगला चेंडू चांगला क्षेत्ररक्षण फलंदाज बाद. ला माघारी पाठवलेला आहे. नवीन फलंदाज येतोय डावखुरा फलंदाज सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रेची सुद्धा आपण बघितली ज्या वेळेला प्रमुख फलंदाज ज्या वेळेला अपयशी ठरत असतात त्यावेळेला सचिन म्हात्रेची बॅट तळपत असते. बघूया शेवटचे 2 चेंडू त्याच्या वाटेला आलेले आहेत. डावखुऱ्या फलंदाजासमोर डावखुरा जेव्हा गोलंदाज असतो तेव्हाच थोडासा प्रेशर ऑफ माइंड नक्कीच गोलंदाजावर असतो. परंतु बघूया यावेळेला मंदार कशा पद्धतीने गोलंदाजी करतो डावखुऱ्या फलंदाजासाठी. कशा पद्धतीने त्याची जी हातोटी आहे डावखुऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करण्याची ती नक्कीच या मोठ्या स्पर्धेद्वारे त्याची दिसणार आहे. अफलातून चेंडू अतिशय सुरेख चेंडू 5वा चेंडू सुद्धा बघा कशा पद्धतीने टाकला गेलेला आहे तो. एक धाव मात्र मिळालेली आहे. 22च्या रूपामध्ये आहे का 5 वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. अंपायर सेज इट्स अ 22 डिले 22 म्हणजे एक धाव अवांतरच्या रूपात आणखी वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 1ने वाढून 59 धावा. अतिशय चांगले 5 चेंडू अतिउच्च दर्जाचे बघायला मिळालेत. फक्त एक धाव खर्च केली त्यांनी कारण 2 धावा ज्या आलेल्या आहेत त्या 22च्या रूपामध्ये आल्या आहेत म्हणजे गोलंदाजीच्या नावावर फक्त एक धाव असणार आहे. ती अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली ती मंदार म्हात्रेकडून. इनिंग्समधील शेवटचा चेंडू परंतु ओव्हर पिच डिलेव्हरी पिंट्याने ठोकलाय चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार.
इट्स अ टेल, टेल इज द कॉल अँड इट्स अ टेल. नवगाव संघाने नाणेफेक जिंकलेलं आहे. नवगाव प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि काय स्ट्रॅटेजी असणार आहे आपली या वेळेला? सध्या जर 2 दिवसाच्या मॅची बघून तर बघू कमीत कमी यामध्ये रोखण्याचा बघतो. विकेटमधून 7 तर भरपूर आहे गोलंदाजासाठी. बघूया आता गोलंदाज किती होप्स कमीमध्ये रोखतात ते. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. अतिशय चांगला खेळ आपण दरवेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दाखवला. तुम्हाला या मॅचसाठी या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे राजा कमीत कमी धावसंख्यात रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. कमीत कमी म्हणजे दिगंबर किती? तरी बघू आमच्या बॅटिंगच्या हिशोबाने 5 ओव्हरमध्ये 40-45 तर ठीक आहेत, भरपूर होतील. ओके, 40 ते 45 धावांमध्ये रोखण्याचा त्यांचा मनसुबा आहे. नाणेफेक तुम्ही हरलेलात प्रथम फलंदाजी करताना. मागच्या मॅच तुम्ही नक्कीच बघितल्या असणार सकाळपासून. कशा पद्धतीने खेळण्याची तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे? आमचा सुमित भगत मोन्या हा चांगला खेळणार इथे मला माहिती आहे. आणि किती धावा जमवणार तुम्ही प्रथम फलंदाजी करताना? आम्ही 60-70 पर्यंत जाणार. ओके, ऑल द बेस्ट तुम्हाला. छोटम शेठ आपण आल्यात या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. ओके, आपण साधारणपणे थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रितेश पाटील. थँक्यू विकास दादा. आपण पाहतोय लक्ष अगदी मोठं ठेवलेलं आहे. एक तसं पाहायला गेलं तर आव्हानात्मक लक्ष पाहायला मिळते. साई जिराट संघ आपण पाहतोय आयुषीलन जिराट संघाकडून यावेळी मात्र कैवल्य पाटील पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला आणि ओमकार पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडूंकडे जर आपण पाहायला गेलं ना तर चांगल्या पद्धतीने हिटिंग करण्याची कॅपॅसिटी आहे. आणि कैवल्य पाटीलकडे जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये खेळण्याचा अगदी चांगल्या पद्धतीचा एक्सपिरियन्स आहे. सो पाहूया मनीष मोकळ सारखा पहिला गोलंदाज पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीला सज्ज होत असताना कशा पद्धतीने कैवल्य पाटील पहिल्या ओव्हरमध्ये अर्थात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करणार. Umpire says, let's play, let's battle begin. 66 run to win. On the strike आपण पाहतोय कैवल्य पाटील. कैवल्य पाटीलचा पहिला फटका आपण पाहतोय. मिस टाइम, चेंडू हवेमध्ये आणि चौथ्या अटेम्प्ट मध्ये
आज मनीष मोकल मात्र आपण पाहतोय या मैदानावरती आपल्या गोलंदाजीचे जलवे दाखवतोय आणि एक चांगल्या पद्धतीच्या फॉर्म मध्ये तो पाहायला मिळतोय, एक चांगल्या ढंगामध्ये पाहायला मिळतोय. ओमकार पाटीलला सातत्याने तो बीट करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं त्याने फलंदाजी करणारा संघाला बॅकफुटवर लोटले, पिछवाडीवर लोटणारी गोलंदाजी केली. कमालीची गोलंदाजी, फलंदाजांना मात्र जखडून ठेवले. मोठ्या फटक्या वाचून वंचित करणारी गोलंदाजी. यावेळी ओमकार पाटीलने आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने शफल केलं होतं आणि चेंडूला धाडलं टिप्पणी षटकार. शिवराज संघासाठी तर त्यांचे स्पॉन्सर राकेश चव्हाण यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक. पहिल्या काही चेंडूंवरती स्ट्रगल करणाऱ्या ओमकारने नंतर आपण पाहिलं शफल झाला, चेंडू बॅटवरती घेतला आणि एक मोठा स्ट्रोक त्याने खेळला. आणि जर आपण पाहिलं ना तर आयुष इलेव्हन जिराट संघाला याच पद्धतीच्या फटक्याची नितांत गरज आणि आवश्यकता आहे. कुठेतरी या षटकारानंतर त्याला एक होप्स मिळतील आणि कुठेतरी ओमकार याचा कॉन्फिडन्स आता मात्र उंचावला असेल. एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळतोय आणि या षटकारांशी जर आपण पाहिलं ना तर जिराट संघ आता 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट बॉल मनीष मोकल याचा. ओहो, फुल्लातून गोलंदाजी. ओमकार आपण पाहतो आधीच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होता, त्याने स्टान्स चेंज केला होता. मनीषने ते ओळखलं आणि त्यानंतर आपण पाहिलं ना चेंडू थोडा बाहेर टाकला, वेगात टाकला. त्यामुळे ओमकारला मात्र रिव्हर्स खेळत असताना जे त्या पद्धतीने ताकद मिळाली नाही, पॉवर मिळाली नाही. त्यामुळे केवळ सिंगल मिळते या चेंडूवर. आणि आता धाव फलकावरती मात्र जर आपण पाहिलं ना तर 7 धावा पाहायला मिळतात. 1 टू गो या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. पण सौरभ मोरे हा खेळाडू सुद्धा एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करण्यामध्ये वाकबगार समजला जातो. पाहूया आज तो लवकर आला बॅटिंग करण्यासाठी आणि कशा पद्धतीने तो बॅटिंग करणार. मनीष मोकलने आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. अगदी चांगला मारा. ओहो, क्या बात है, क्या बात है. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं आलं संपुष्टात आणि एका षटकाच्या खेळानंतर फक्त 7 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये मनीष मोकलचं वर्चस्व पाहायला मिळालं, त्याच्याकडनं अगदी टिचून मारा पाहायला मिळाला. एक षटकार जर त्याने खाल्ला तरी सुद्धा जर आपण पाहिलं ना फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या, म्हणजे 4 चेंडू त्याने निर्धाव टाकले. आणि आपण पाहतोय सूर्योदय पार्टी थळ आयोजित शेकाप चषक आणि या स्पर्धेला आपण पाहतोय रायगड जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सन्मान्य श्री दिलीप शेठ भोईर यांची उपस्थिती पाहायला मिळते. आणि छोटम शेठचं क्रिकेटवरती प्रेम हे नेहमीच राहिले, मग स्पर्धा कोठेही असो नेहमी छोटम शेठ यांची उपस्थिती असते आणि क्रिकेट हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. त्याचवेळी आपण पाहतोय मंथन डाकी आला षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर यावर्षी मंथनने सर्वांना प्रभावित केले. मग हशिवऱ्यामध्ये याआधी जर आपण पाहिलं फक्त पिंट्या प्रसाद असे खेळाडू दिसायचे, पण यावर्षी अजून एक उगवता तारा हशिवऱ्या संघाला मिळालाय आणि तो खेळाडू म्हणजे मंथन डाकी. अलिबाग नव्हे तर अलिबागच्या बाहेर सुद्धा त्याने काही चांगल्या पद्धतीचे स्पेल टाकलेत आणि त्याच्या खेळामध्ये जर अशाच पद्धतीचा सातत्य राहिलं तर येणाऱ्या 2 ते 3 वर्षांमध्ये हा खेळाडू एक वेगळ्या उंचीवर जाईल, यात कोणतीच शंका नसेल. त्या मंथन डाकीच्या हाती पाहूया कर्णधाराने चेंडू सुपूर्द केल्यानंतर तो कशा पद्धतीचा मारा ओव्हर क्रमांक 2 मध्ये करणार. समोर ओमकार पाटील पाहायला मिळतोय, कुठेतरी कैवल्य बाद झालाय आणि आता 4 षटकांमध्ये 59 धावा चेस करायची आहेत. आता आव्हान जर आपण पाहिलं ना तर थोडंसं इक्वेशन समीकरण चेंज होताना पाहायला मिळते. 4 ओव्हर आणि 59 धावा. पाहूया कशा पद्धतीने चेस केल्या जातील. मंथन डाकी या वर्षातील अलिबाग क्रिकेटमधील सर्वात उत्कृष्ट यशस्वी गोलंदाज पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये रिव्हर्सला म्हटलं जातं लागला तर आबाद नाही तर बरबाद, आणि रिव्हर्स खेळणं ओमकारचा आवडता फटका जरूर आहे, पण यावेळी ती सिच्युएशन नाहीये. यावेळी जिराट संघ स्ट्रगल करतोय, त्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं खऱ्या अर्थानं ओमकार पाटीलसाठी गरजेचं आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय फटका अगदी चांगला, परंतु थेट प्रसाद पाटील याच्या हातात
आवाज कमी आहे म्हणून ओरडायला लागतो. मैदानावरती पाहतोय आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये ओमकार पाटील सुद्धा बाद झालाय आणि आता मात्र जर आपण पाहिलं ना तर कुठेतरी आयुष्य इलेव्हन झिराट संघ ट्रबल्समध्ये आहे आणि ज्या वेळी झिराट संघ ट्रबल्समध्ये असतो त्यावेळी अजिंक्य वैद्य नेहमी संघाच्या मदतीला धावून येत असतो आणि खऱ्या अर्थानं अजिंक्य वैद्य हा असा खेळाडू आहे जो फक्त मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि लांब लांब वरचे फटके मारण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. पाहूया आता वैतेची एंट्री मैदानावरती झाले जिथे झिराट संघ स्ट्रगल करतोय. वैतेची एंट्री झाल्यानंतर झिराट संघ कमबॅक करू शकेल का हा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. पण त्याचवेळी हाशिवरे संघाचं कौतुक करावं लागेल. त्याने ज्या पद्धतीने पॉवर प्लेच्या पहिल्या आणि त्यानंतरच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केले तो परफॉर्मन्स पाहता पूर्णतः सध्या हाशिवरे संघ डॉमिनेट करतोय. 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा त्याने प्राप्त केल्यात. त्यामुळे कुठेतरी झिराट संघ अडचणीत पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मंथन डाकी मारा करतोय या षटकामध्ये. सौरभ मोरे ऑन द स्ट्राइक. ओहो क्या बात है, आपल्या रंगात रंगतोय. मंथन डाकीची फिदकता आपण अनुभवतोय. पहिल्या षटकामध्ये मनीषने इम्प्रेस केलं आणि त्यानंतर मंथन सुद्धा इम्प्रेस करतोय. बॅटिंग मध्ये पी फॅक्टर आपण पाहिला अर्थात पिंटे आणि प्रफुल्ल आणि गोलंदाजीमध्ये एम फॅक्टर म्हणजे हशिवरे संघ आपण पाहतो अगदी टीम वर्क ड्रीम वर्क असं म्हणतात ना त्या पद्धतीने कामगिरी करतायत. कुठेतरी युनिटीचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आहे आणि त्यामुळे हा चेंडू असणार आहे एक्स्ट्रा सोयीर आणि आता आयुष्य इलेव्हन झिराट संघाच्या खात्यात एका धावेची होईल ऍडिशन. धावफलकावरती 9 धावा लागतायत जिथे षटक क्रमांक दुसरं चाललंय. पॉवर प्लेची षटक पाहायला मिळते. यावेळी सुद्धा आपण पाहतो अगदी दमखम वारा माळा. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने मंथनने गोलंदाजी केली आणि मी आधीच म्हटलं होतं की हा खेळाडू कुठेतरी हाशिवरे संघाला पिंट्या आणि प्रसाद नंतर मिळालेला एक उगवता तारा आहे आणि त्याच पद्धतीने तो यावेळी मैदानावरती गोलंदाजी करताना सुद्धा पाहायला मिळतोय. मंथन डाकीची गोलंदाजी मैदानावरती अगदी अफलातून पाहायला मिळतोय. धाव फलकावरती जर आपण पाहिलं ना तर 10 धावा पाहायला मिळतात जिथे षटक क्रमांक दुसरं चालू आहे. थोडीशी मिस्टेक आहे आणि स्कोर मात्र 11 झालेला आहे. 11 ऑन दी बोट. पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाजाला रेड करणारी गोलंदाजी. पडल्यानंतर अगदी जास्त प्रमाणावर चेंडू बाहेर जाताना निघाला. चांगला आउटस्विंगर पाहायला मिळाला गोलंदाज मंथन डाकीकडे. मातीची विकेट आहे आणि खऱ्या अर्थानं मातीच्या विकेटचा पुरेपूर लाभ उठवलाय गोलंदाज मंथन डाकी याने आणि खऱ्या अर्थानं गुंड्या मोरे सारख्या आक्रमक दर्जाच्या बॅट्समनला त्याने मात्र रोखून ठेवलंय, चकडून ठेवले. अप्रतिम क्लेवर बॉलिंग. यावेळी मात्र फटका अगदी चांगला आला अलॉंग द कार्पेट. डिपमेंट विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगल घेतले. डबलचा प्रयत्न. डबल सुद्धा आपण पाहतो अगदी वेगात कंप्लीट केले. षटक क्रमांक दुसरा आले संपुष्टात आणि 2 षटकाच्या खेळानंतर आयुष्य इलेव्हन झिराट संघाच्या धावफलकावर धावा लागल्यात 13.
संघासाठी धाव फलकावरती आता मात्र 20 धावा लागल्यात. हो यावेळी मात्र आपण पाहतो अगदी जोरात टाकलेला चेंडू, परंतु पंच अमित गुलतकर यांच्याकडून इशारा आलाय चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आणि त्यामुळे धाव फलकावरती एका धावेची ऍडिशन होईल. एक षटकार आल्यानंतर दबाव वाढलाय, दडपण वाढलंय, प्रेशर वाढलंय गोलंदाजावरती आणि धाव फलकावरती आता मात्र 21 धावा पाहायला मिळतात. आणि आता जर या पद्धतीच्या रिदम मध्ये गेम चालू झाला तर चिराग संघ सुद्धा कमबॅक करू शकेल. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं चालू आहे. मनीष मोकलच्या हाती कर्णधाराने चेंडू सुपूर्द केला या षटकामध्ये. यावेळी मात्र चेंडू अत्यंत चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला आणि त्याच वेळी अगदी मनीष मोकलला वाटलं की डायरेक्ट यष्ट्यांवरती थ्रो होईल, त्यासाठी त्याने चेंडू सोडला, पण येथे मात्र थ्रो झाला नाही यष्ट्यांवरती. धाव एक कंप्लीट केली आणि धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय 22 धावा लागल्यात. अजिंक्य वैते पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती, परंतु आयशुलन झिराट संघासाठी आता अजिंक्य वैतेचं जास्तीत जास्त वेळ स्ट्राईकवर असणं खूप गरजेचं असणार आहे, कारण या खेळाडूकडे असलेली कपॅसिटी, पोटेन्शियल, कॅलिबर सर्वांना ठाऊक आहे. आता मात्र चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला, अगदी खुला टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल मिळते या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या 1 ने उंचावते. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय 23 धावा लागलेल्या आहेत, जिथे षटक क्रमांक तिसरं चाललंय. मॅच अगदी रंगात आले. सूर्योदय पार्टी थळाची शेतकरी कामगार पक्ष चषक आपण पाहतोय. कुठेतरी या मॅच मध्ये रोमांचकता आहे, उत्कंठा आहे, मॅच रंगात आले आणि सामना रंगात आल्यानंतर पाहूया कशा पद्धतीने दोन्ही संघ खेळ करणार. धाव फलकावरती 23 धावा लागल्यात. अजूनही जर आपण पाहिलं ना या षटकातील काही चेंडूचा खेळ आहे शिल्लक. पुन्हा एकदा सौरभ मोरेच्या बॅट मधनं अगदी चांगला स्ट्रोक, वन्स अगेन इट्स अ बिग दिस. मनीष मोकलच्या या षटकामध्ये यथेच्छ अशी धुलाई त्याने केली आहे. चेंडू अगदी फुटबॉलच्या आकाराप्रमाणे त्याला दिसू लागलाय आणि तो मात्र तुटून पडलाय. पुन्हा एकदा अगदी स्ट्रेट ऑफ द विकेट, सेकंड 6 इन द रो. गुंड्या सौरभ मोरे फॉर्म मध्ये आलाय, त्यामुळे मॅच मध्ये एक वेगळ्या पद्धतीचा ट्विस्ट पाहायला मिळते. अगदी पहिल्या षटकांपासून फुल ऑफ ट्विस्ट अशा पद्धतीने हा सामना पुढे सरकताना पाहायला मिळते. मॅच मध्ये कमालीची रोमांचकता आहे आणि सौरभ मोरे आक्रमक फॉर्म मध्ये आल्यानंतर पाहूया हा शिवरे संघाची आता स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असणार. त्याच वेळी आपण पाहतोय हा सामना पाहण्यासाठी आपण रायगड जिल्हा समाज कल्याण सभापती छोटम शेठ यांचं सुद्धा आगमन झालेलं पाहायला मिळतं. ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद लुटताना पाहायला मिळतात. 35 on the board after 3 over.
पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं केवळ 13 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र तब्बल 22 धावा आल्या. मनीष मोकलचं एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपण पाहिली आणि आता मात्र 12 चेंडू 31 धावा, 31 धावा 12 चेंडू. काय घडणार मैदानावरती? आणि त्याचवेळी आपण पाहतोय हा शिवरे संघाचा सर्वात महत्वपूर्ण खेळाडू पिंट्या पाटीलने आता गोलंदाजी जबाबदारी, गोलंदाजीची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःच्या खांद्यावरती घेतले. पिंट्या गोलंदाजीला नंतर पाहूया आता कशा पद्धतीने परफॉर्मन्स मैदानावरती करेल. 12 चेंडू 31 धावा, मॅच अगदी रंगतदार अवस्थेत पाहायला मिळते, सामना अगदी चांगल्या अवस्थेत पाहायला मिळतोय. येथून जो संघ चांगले एफर्ट्स करेल आणि जो संघ आपल्या कामगिरीमध्ये आमूलाग्र सुधारणा करेल, चांगल्या पद्धतीचे पेशन्स दाखवेल, तो संघ होणार या मॅचचा विजय संघ. पिंट्या पाटील गोलंदाजीला आलाय, पाहूया त्याची गोलंदाजी या षटकामध्ये कशा पद्धतीने असणार आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय, नोचा इशारा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यामुळे जर आपण पाहिलं ना, आता कुठेतरी झिराड संघाने सुद्धा या मॅच मध्ये कमबॅक केलं असं चित्र पाहायला मिळते. षटक क्रमांक 14 आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा येत नव्हत्या विकास दादा, पण तिसऱ्या षटकामध्ये मनीष मोकलने खूप साऱ्या धावा खाल्ल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय मागील 7 चेंडूंवरती तब्बल 28 धावा आल्यात. आणि आता मात्र जर पाहिलं ना तर
आयुष्य जिराट संघाने पूर्णतः एक्सलरेट केले. येथे वैतेच्या बॅट्समनना पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आणि मैदानावरती खूप मोठी चुकी, खूप मोठी मिस्टेक म्हणावं लागेल. वैते सारख्या बॅट्समनला तुम्ही जर अशा पद्धतीने जीवनदान दिलं ना, तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याचा हा प्रकार होऊ शकेल. किंबहुना ही चुकी तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर सुद्धा नेऊ शकेल, इतकी मोठी चुकी म्हणावी लागेल. कारण मॅच अगदी मोठी आहे, टुर्नामेंट अगदी मोठी आहे आणि येथे तुम्हाला हाफ चान्सेस सुद्धा फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतील. चला बॅट्समॅन टाइम जास्त स्पेंड करायचा नाहीये. पंचांकडून इशारा येतोय. येथे मात्र आपण पाहतो अगदी हातामध्ये कॅच होत्या मनीष मोकलच्या आणि तो झेल निसटलाय. जीवनदान मिळाले. यावेळी मात्र ओहो क्या बात आहे, सौरभच्या बॅट मधना चांगला फटका आणि तितकंच चांगलं फुलातून क्षेत्ररक्षण. जयचं कौतुक करावं लागेल. अगदी खूप रनिंग त्याने केली. ज्यावेळी बॅटमधना स्ट्रोक आला त्यावेळी असं वाटलं की त्याने चौकार बाहेरच गेला की काय, पण तेथे आउटफील्ड थोडी संत सुद्धा होती आणि त्याचा सुद्धा ऍडव्हान्टेज मिळाला शिवरी संघाला. आणि त्याचमुळे आपण पाहतोय संघाची धावसंख्या आता 44 पर्यंत स्थिरावलेली पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 22 धावा असा सामना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये कमालीची रोमांचकता. येथे फटका अगदी चांगला आहे, परंतु कम नशिबी ठरेल फलंदाज गुंड्या मोरे. सिंगल मिळते या चेंडूवर. प्रत्येक चेंडूनंतर इक्वेशन बदलत चालले, आव्हान बदलत चालले आणि मॅच मध्ये आपण पाहतोय अनिश्चितता आणखीन क्रिएट होताना पाहायला मिळते. मॅच अगदी दोन्ही संघांकडे सध्या पाहायला मिळते. दोन्ही संघांचं पारडं अगदी समसमान पाहायला मिळते. पण पहिल्या काही षटकांमध्ये विकेट गेल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. ज्या निर्णायक भागीदारीची आयुष्य विराट संघाला कमालीची आवश्यकता होती ना, ती पार्टनरशिप अजिंक्य वैद्य आणि सौरभ मोरे या दोन्ही फलंदाजाने करून दाखवले आणि त्याचमुळे माझ्या आपण पाहतो अगदी रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळते. वन्स अगेन पेंटे इज ऑन द मार्क. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषा पलीकडे पॉइंटच्या बाहेर. राकेश चव्हाण यांकडून पारितोषिक येते. जर कोणत्याही बॅट्समॅनने रिव्हर्सचा षटकार मारला तर 1000 रुपये राकेश चव्हाण कडनं हे पारितोषिक असणार आहे, अर्थात विरुद्ध संघाचे स्पॉन्सर्स. हा चेंडू मात्र आपण पाहतोय सिंगल आलेली आहे आणि 50 धाव फलकावर आल्यात. सो आता इक्वेशन एका षटकामध्ये आहे 16 धावांचं. मॅच मध्ये आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांमध्ये धावा नव्हत्या, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात. म्हणजे कुठेतरी समसमान वर्चस्व आतापर्यंत पाहायला मिळालं. आणि मला वाटते आता एकंदरीत बॉडी लँग्वेज पाहता शिवरे संघ त्यांचा महत्त्वपूर्ण गोलंदाज आणि जो गोलंदाज ज्यावेळी खेळताना विकास दादा नेहमी झोकून देत असतो असा सचिन म्हात्रेकडे जाताना पाहायला मिळतात. आणि सचिन म्हात्रेची गोलंदाजी म्हटली तर नेहमी अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळत असते. एक चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन वैविध्य नेहमी सचिनच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तो सचिन पाहूया अंतिम षटकामध्ये 16 धावांची आवश्यकता असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. परंतु एक मात्र नक्की आहे, विराट संघाने केलेला कमबॅक आणि हे कमबॅकला नक्कीच दाद द्यावी लागेल. अगदी वाखाणण्याजोगी बॅटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळाली. कैवल्य ओंकार पाटील लवकर बाद झाले, पण त्यानंतर वैद्य आणि सौरभ मोरेने रिस्पॉन्सिबिलिटी पूर्णतः आपल्या खांद्यावरती घेतली. प्रयत्नांची पराकाष्ठा त्याने केली, शर्यतीचे प्रयत्न त्याने केले आणि आता मात्र मॅच अगदी रोमांचक अवस्थेत येऊन ठेपले. पाहूया आता अजिंक्य वैद्य आणि त्याच्या साथीला असलेला गुंड्या मोरे कशा पद्धतीने मैदानावरती कामगिरी करतील. परंतु सर्वांच्या नजरा आता सचिन म्हात्रेकडे असणार आहे. समोर पाहायला मिळतोय अजिंक्य वैद्य ज्याने एका बाजूने शानदार पद्धतीने आतापर्यंत किल्ला लढवलाय. एक चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप सुद्धा क्रिएट झाले. मैदानामध्ये माहोल आता गरमागरमीचा आहे. शेवटचा षटक पाहूया, जिंकणार कोण? पहिला चेंडू आपण पाहतोय फुल टॉस स्वरूपाचा. ओहो क्या बात है, क्या बात है, कॅच ऑफ दी कॅच सोडली होती, परंतु यावेळी मात्र पूर्णतः
गोलंदाजापेक्षा कौतुक राहुलचं करावं लागेल, कारण राहुलने अगदी झोकून देऊन एफर्ट्स केले आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल राहुलने इथे टिपलाय. आणि राहुलने जो झेल टिपलाय त्याबद्दल त्यांचे स्पॉन्सर राकेश चव्हाण यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक या कॅचसाठी राहुल याला आलेलं आहे. एक शानदार कॅच राहुलकडनं. जर आपण पाहिला विकास दादा अगदी शॉर्ट मिड विकेटला तो आहे आणि तेथून त्यानंतर जर आपण पाहिलं ना 20 जवळपास शॉर्ट स्क्वेअरच्या पुढे तो धावत गेला होता. जवळपास 20 ते 25 पावलं अगदी ऑपोजिट साईडने तो धावत गेला आणि एक शानदार झेल पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय अभिषेक नाईक पाहायला मिळतो आता बॅटिंग करण्यासाठी. 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता, पण सचिन मात्रेने ते जमलेली जोडी फोडले. सचिन मात्रे याच कामगिरीसाठी ओळखला जातो आणि मैदानावरती तो आल्यानंतर एक शानदार परफॉर्मन्स सचिन मात्रेकडनं पाहायला मिळालं. पण त्याच वेळी इन्फॉर्म बॅट्समन सौरभ मोरे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. चांगला चेंडू आणि ते मात्र अगदी हातामधला झेल ड्रॉप केलाय. अगदी हातात झेल होता, अगदी साधा सिंपल लॉलीपॉप कॅच आणि कोणत्याही पद्धतीने फुटवर्क अगदी पायांची मुवमेंट त्याच्याकडून झाली नाही आणि इझिली कॅच घेण्याचा प्रयत्न त्याच्या कुठेतरी अंगलट आलाय. सो आता मात्र इक्वेशन आपण पाहतोय 4 चेंडू आणि 15 धावा असं पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतोय इक्वेशन वाढत चाललंय. हृदयाची धडधड वाढणारी हा सामना पाहायला मिळतोय. अगदी पैसा वसूल माझे ते पाहायला मिळते. कमालीचं क्रिकेट मैदानावरती झिराड आणि हसिरू या दोन संघांमध्ये पाहायला मिळते. सचिन मात्र आपण पाहतोय कोणतंही प्रेशर घेत नाहीये आणि मैदानावरती शानदार मारा या अंतिम षटकामध्ये करताना पाहायला मिळालाय. चांगला चेंडू, चांगले चेंडू, कमालीची गोलंदाजी. मला असं वाटतं की चेंडू हातात मिळाला असा तर डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न सुद्धा होता, परंतु ऑडियन्स स्पेसला आपण पाहिलं त्याने असाच थ्रो केला. परंतु मैदानावरती जर आपण पाहिलं ना तर आता 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती आता मोठा स्ट्रोक पाहिजे आणि जर प्रत्येक चेंडूवरती मोठा स्ट्रोक आला ना तर त्याला जिंकू शकेल तो आयुष्य 11 झिराड संघ. चांगला चेंडू, कमालीची गोलंदाजी. मी मध्येच म्हटलं होतं की हा खेळाडू जो आहे ना सचिन मात्रे नेहमी एक वेगळ्या एनर्जीने खेळणारा खेळाडू आहे. मग सामना कोणत्याही सिच्युएशन मध्ये असो कधीच तो दडपण घेत नाही आणि एक स्वतःचा त्याचा एक नॅचरल अप्रोच आहे तो त्या अप्रोचने खेळणारा खेळाडू आहे. मैदानावरती आपण पाहतो अगदी टेन्शनवाल्या सिच्युएशन मध्ये पॉझिटिव्ह अप्रोचने गोलंदाजी केली आहे, परंतु आता मात्र हा शिवरे संघाची पकड मजबूत झाले. आता जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. 16 धावा पाहिजे होत्या शेवटच्या षटकात, पण कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू अभिषेक नाईक आपण पाहतोय फुटवर्कचा अगदी चांगला उपयोग करतोय. चेंडूला खेळलाय जरूर टिपमेंट विकेटला, सिंगल मिळते आणि अशा पद्धतीने हा शिवरे संघाने विजय मिळवला या मॅच वरती. आणि सचिन म्हात्रे आपण पाहतोय जी गोलंदाजी केलेली ना भन्नाट, त्यासाठी त्यांचे स्पॉन्सर राकेश चव्हाण यांच्याकडून सचिन म्हात्रेला सुद्धा 1000 रुपयांचा पारितोषिक आलंय. आणि सचिन आणि राकेश चव्हाण यांची अशी इच्छा आहे की त्यांचे जे पारितोषिक आहेत ना ती सगळी पारितोषिक छोटम शेट यांनी आपल्या शुभ हस्ते द्यायची आहेत.